आज या आपण न्याय, स्वर्ग किंवा नरक या उपदेश शीर्षकासह परमेश्वराचे वचन सामायिक करूया. या शीर्षकाच्या अंतर्गत या आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या कृपेच्या मूल्याची जाणीव करण्यासाठी वेळ घेऊया, ज्याद्वारे ते आपल्याला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू देतात. जेव्हा आपण नरकाबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला फक्त असे वाटते की नरक हे यातनेचे ठिकाण आहे, जेथे लोकांना अग्नीच्या जळणाऱ्या भट्टीत सर्व काळासाठी दुःख होते. आपण सतत नरकाबद्दल बोलत असतो, पण तेथे यातना किती वेदनादायक असतील याची खोली आपण क्वचितच समजू शकतो. हे समजण्याद्वारे की नरकाच्या यातना किती वेदनादायक आहेत, मला आशा आहे की तुम्ही आणि मी पुन्हा एकदा ज्यांनी आपल्याला यापासून वाचवले त्या परमेश्वराच्या महान प्रायश्चिताच्या कृपेची जाणीव करूया. मी तुमच्यासोबत सियोनचा एक सुगंध वाटू इच्छितो. अलीकडे मी CRPS म्हणजे जटिल प्रादेशिक वेदना सिंड्रोम बद्दल एक माहितीपट पाहिला. त्याद्वारे मी कल्पना करू शकलो की न्यायाच्या दिवशी पाप करणाऱ्या आत्म्यांना जेव्हा जळणाऱ्या अग्नी व गंधकाच्या सरोवरात टाकले जाईल तेव्हा ती शिक्षा किती वेदनादायक असेल. याशिवाय मी जाणीव करू शकत होतो की पापांची क्षमा, तारण आणि नरकाच्या शिक्षेतून एका आत्म्याला वाचवणे हा खरोखरच परमेश्वराचा महान आशीर्वाद आहे. CRPS हा एक दुर्मिळ असाध्य आजार आहे जो एखाद्या दुःखपतीच्या अवतीभोवती सतत वाईट वेदना निर्माण करतो, ज्याची मनुष्य कधी जाणीव करू शकतो. हा एक भयंकर आजार आहे ज्यामुळे होणाऱ्या वेदना या प्रसूती वेदना किंवा शरीराचा अवयव भाजणे किंवा कापणे यासारख्याच असतात. लोकांना जाणवणाऱ्या वेदनांची तीव्रता 1 ते 10 पर्यंतच्या वेदना श्रेणीवर वर्णन केली जाऊ शकते. श्रेणीच्या खालच्या टप्प्यामध्ये सौम्य डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि तीव्र पाठदुखीच्या वेदना होतात. मग त्यानंतर केमोथेरपी दरम्यान जाणवणारी वेदना आणि दाबाच्या बिंदूवर आघात झाल्यावर श्वास न घेऊ शकणाऱ्या वेदना, एपिड्युरल शिवाय प्रसूतीच्या वेदना, अंग कापले जाण्याची वेदना आणि सर्वात गंभीर वेदना अग्नीमध्ये जळाल्याच्या वेदना आहेत. CRPS हा कापल्याची किंवा जाळल्याची भावना निर्माण करतो. ही सर्वात वाईट वेदना आहे जिची मनुष्य जाणीव करू शकतो आणि हा सर्वात भयंकर आजार आहे ज्याने मनुष्य ग्रस्त होऊ शकतो. या आजाराचे कारण अद्यापही माहीत नसल्यामुळे याला बरे करण्यासाठी कोणतेही ज्ञात औषध किंवा उपचार नाहीत. चिकित्सकांचे ध्येय फक्त वेदनांना कमी करणे हे असते. हा रोग तेव्हा विकसित होतो जेव्हा एखाद्या दुखापतीनंतर स्वायत्त मज्जासंस्थेला इजा पोहोचते, जसे की गाडीचा अपघात किंवा घोट्याचे वळणे किंवा मुरगळ्यासारखी सौम्य दुखापत. हे कोणालाही कोणत्याही वेळी होऊ शकते. जसे की रुग्ण अशा तीव्र वेदनांनी ग्रस्त असतात, म्हणून त्यांच्या शरीराच्या ज्या भागाला वेदना होत आहेत तो त्यांना कापून टाकावासा वाटतो. मात्र वेदना मज्जातंतूंच्या जाळ्यांमध्ये असल्याने जरी त्यांनी अंगाला काढून टाकले तरी देखील त्यांना वेदना जाणवतात. माहितीपटामध्ये रुग्णांना दररोज सकाळी दुखणाऱ्या जागेवर शक्तिशाली मादक वेदनाशामक पॅच किंवा मलम लावताना दाखवण्यात आले होते. रुग्णांनी पॅच किंवा मलम लावण्याच्या वेदनाचे वर्णन जसे की हे चाकूने कापल्याच्या वेदनांप्रमाणे आहे असे केले. ते एका टॉवेलला आपल्या दातांनी दाबून किंवा आपल्या डोळ्यांना घट्ट बंद करून तात्पुरत्या वेदनांना सहन करतात, कारण की त्यांना माहीत आहे की जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना खूप जास्त त्रास होईल. काही रुग्ण वेदना कमी करण्यासाठी शिरांना विद्युत झटके देणारे उपकरण रोपण करण्यासाठी शस्त्रक्रिया करतात किंवा वेदनांच्या ठिकाणी थेट मॉर्फिन पोचवण्यासाठी त्यांच्या शरीरात पंप बसवतात.
जरी ते यासाठी पूर्णपणे तयारी करतात तरी ही वेदना अनपेक्षितपणे येतात आणि जेव्हा असे घडते तेव्हा काहीच काम करत नाही. जसे की कुऱ्हाडीने मारले जात आहे असे त्यांना वाटते. यामुळे ते बेशुद्ध पडेपर्यंतच्या वेदना सहन करतात. ते खोलवर श्वास घेऊन वेदनांना सहन करण्याचा प्रयत्न करतात, पण कधी न संपणाऱ्या वेदनांची जाणीव होते. दिवसातून अनेक वेळा वेदना होतात आणि सामान्यपणे 10 ते 30 मिनिटापर्यंत असतात. रुग्णांकडे ही वेदना संपण्याची वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नसतो. रुग्णांचे म्हणणे आहे की त्यांची सर्वात मोठी इच्छा आहे की या तीव्र वेदना 30 मिनिटांच्या आत संपाव्यात. कारण की जर हे संपले नाही तर त्यांना महागडे इंजेक्शन घेण्यासाठी तातडीच्या रुग्णकक्षेत जावे लागते. एका रुग्णाला आदल्या दिवशीच तातडीच्या रुग्णकक्षेत आणण्यात आले होते आणि तेथे त्याला पुन्हा आणण्यात आले होते. त्याने वेदनेने म्हटले, "मला माझा पाय कापून टाकण्याची इच्छा आहे." त्याने विचारले, "हे नरकासारखे दुःख कधी संपेल?" "मी 4 वर्षांपासून असा त्रास सहन करत आहे आणि वेदना काही बऱ्या होत नाहीत. ते वाईट आणि वाईट होत चालले आहेत. मी थकलो आहे आणि मी घाबरलो आहे." गंभीर लक्षणे असलेले रुग्ण आपल्या वेदनांचे विविध प्रकारे वर्णन करतात. एका 40 वर्षाच्या महिलेने तिच्या वेदनेचे असे वर्णन केले जसे की तिच्या पायांच्या सर्व सांध्यांना एका लांब खाटिकाच्या चाकूने जबरदस्तीने हळूहळू कापले जात आहे आणि जळले जाण्याची वेदना त्वचा जळण्यासारखी वरवरची नाही, पण अग्नीने भस्म झाल्याची जाणीव आहे. याच्याही पुढे वेदनेने तळमळत असताना ते आपल्या शरीराला मुरगाळून रक्त काढण्यापर्यंत स्वतःला इजा करून घेतात, पण त्यांना याची जाणीव नसते कारण की ते सहन करत असल्याने वेदना खूपच वाईट असतात. कार्यक्रमाच्या संचालकाने त्यांच्यापैकी एकाला विचारले, "तुमच्या हातावर इतके चट्टे का आहेत?" रुग्णाने म्हटले, "वेदना सुरू झाल्यावर मी एका आगीने गरम केलेल्या नाण्याला चिमट्याने धरून दुखत असलेल्या जागेवर या आशेने ठेवतो की यामुळे वेदना दूर होतील." त्याने पुढे सांगितले की इतर जखमा धारदार ब्लेडने त्याचा हात कापल्याच्या आहेत, हे या आशेने की यामुळे देखील वेदना कमी होतील. एक 25 वर्षाच्या तरुण रुग्णाने म्हटले, "हे दुःख कोणीही समजू शकत नाही, स्वतःशिवाय कोणीच नाही. फक्त त्यांनाच माहीत आहे की वेदना किती खोल आणि तीव्र असते." CRPSचे रुग्ण कसे दररोज सतत वेदनेमध्ये जगतात आणि कसे त्या वेदनेतून मुक्त होण्यासाठी तळमळतात हे पाहून मला वेदनेची व्याख्या समजली आहे. याद्वारे मला हे देखील जाणवले की मी स्वर्गामध्ये केलेल्या अक्षम्य पापामुळे जेथे अग्नी विझत नाही त्या नरकामध्ये सार्वकालिक शिक्षा भोगावी लागते. जर स्वर्गीय पिता आणि माता यांनी मला त्यांच्या त्याग आणि प्रेमाद्वारे वाचवले नसते तर मी कोठे असतो आणि मी कोणत्या प्रकारचे जीवन जगत असतो याचे मला नवल वाटते. जेव्हा मी एका आत्मिक CRPS रुग्णाच्या रूपाने नरकात वेदनादायक दुःखांमध्ये जगण्याची कल्पना करतो तेव्हा माझ्या अंगावर शहारा येतो. CRPS रुग्णांच्या वेदना निदान वेदनाशामक औषधांनी कमी केल्या जाऊ शकतात. पण जसे आपण श्रीमंत मनुष्याच्या दाखल्यामध्ये पाहू शकतो की नरकात असलेल्या लोकांची तहान भागवण्यासाठी पाण्याचा एक थेंब देखील दिला जात नाही. याचा विचार करून मी जाणीव करू शकतो की आपण किती धन्य आहोत की आपण पृथ्वीवर पश्चाताप करण्यात आणि आपल्या पापांपासून मुक्त होण्यात सक्षम होऊ शकतो. तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे यापेक्षा व्यंग्य होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. 2 पाय असून नरकात टाकले जावे यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे यापेक्षा एका डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल व प्रत्येक बलिदान मिठाने खारवतील.
नरकात किती वेदना असतील हे समजल्याबद्दल मी आभारी आहे. जसे की स्वर्गामध्ये केलेल्या माझ्या सर्व पापांची परमेश्वराने आपले मौल्यवान रक्त सांडून क्षमा केले आहे. म्हणून मी आतापासून नवीन कराचे आणखी जास्त प्रामाणिकपणे पालन करीन. आपल्या सर्व पापांची क्षमा केल्याबद्दल आणि आपल्याला नरकाच्या शिक्षेपासून मुक्त केल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. मी कृतज्ञ किंवा मूर्ख व्यक्ती बनणार नाही, जो कराराच्या रक्ताला अपवित्र समजून शिक्षेस पात्र ठरतो. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना लाजराला पाठव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगत आहे. मी या वचनांना अनेक वेळा पाहिले आणि ऐकले आहेत. या वचनात श्रीमंत मनुष्याच्या दुःखाचे वर्णन करण्यात आले आहे, पण मला माहीत नव्हते की त्याने नरकाच्या दुःखापासून स्वतःला मुक्त करण्याच्या मार्गाला शोधण्याचा किती प्रयत्न केला होता. मी याचा फक्त वरच्या वर विचार केला होता. CRPS मुळे होणाऱ्या वेदनांबद्दल समजल्यानंतर आता मी आपल्या मनात नरकाच्या दुःखाची जाणीव करू शकतो. आता ती वेळ आहे जेव्हा आपल्या पापांमुळे होणाऱ्या दुःखाला आणि त्रासाला दूर करून परमेश्वर असीम दया आणि कृपेला एका झऱ्याप्रमाणे वाहू देत आहेत. मी परमेश्वराची ती संतान बनू इच्छितो जी वेळ वाया घालवत नाही, तर परमेश्वराच्या कृपेने विपुल प्रमाणात पवित्र आत्मा प्राप्त करते. त्यांची संतान स्वर्गात केलेल्या पापांमुळे नरकाची सार्वकालिक शिक्षा भोगणार हे जाणून माताचे अंतःकरण किती दुःखी असेल. आपले पाप स्वर्गीय माताच्या अंतःकरणात आत्मिक CRPSच्या वेदना बनल्या असतील आणि त्यांना त्या वेदना नरकाप्रमाणेच जाणवल्या असतील. स्वर्गीय माता, तुम्ही या मूर्ख संतानाला आपले सर्वस्व समजता. कृपया मला तुमच्या प्रेमाला समजून घेण्याची परवानगी द्या, म्हणजे परमेश्वराचे राज्य नेहमी माझ्या अंतःकरणात राहील. आम्ही दयनीय आत्मा होतो ज्यांना नरकामध्ये CRPS रुग्णांसारखे जगण्यासाठी शिक्षा देण्यात आली होती. मात्र स्वर्गीय माता, तुम्ही आम्हाला तुमच्या प्रेमाच्या माध्यमातून बरे करून सर्व काळासाठी वेदनांमधून मुक्त करून टाकले आणि आम्हाला आनंद आणि हर्षाने भरलेल्या सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात राहण्याची परवानगी दिली. मी खरोखर तुमचे आभार मानतो. स्वर्गीय पिता आणि माता, मला वाचवल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्यावर सतत प्रेम करीन. आज मी सियोनचा हा सुगंध तुमच्यासाठी यामुळे वाचला, कारण की असे म्हटले जाते की सर्वात वाईट वेदना ज्या मनुष्याला जाणवू शकतात त्या जळाल्याच्या वेदना आहेत. 1 ते 10 पर्यंतच्या वेदनांच्या श्रेणीत सर्वात जास्त वेदना आगीने जळणे आहे. मला वाटते की त्यामुळेच परमेश्वराने बायबलमध्ये असे म्हटले, ते सर्व काळ अग्नीच्या भट्टीत यातना भोगतील. तुम्ही आणि मी अनंत दुःख आणि मृत्यूच्या अपरिहार्य परिस्थितीत होतो. मात्र परमेश्वराने आपल्या पापांना क्षमा केले आणि आपल्याला वाचवण्यासाठी त्यांच्या पवित्र शरीराला वधस्तंभावर खेळण्यासाठी आणि मरण्यासाठी देऊन टाकले. जेव्हा आपण जाणीव करतो की परमेश्वराने आपल्यासाठी असे केले आहे, तेव्हा परमेश्वराकडून मिळालेल्या कृपेला आपण कधीच सहजपणे नाही घेतले पाहिजे. अलीकडेच या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या कथांना टीव्हीवर सादर करण्यात आले होते. ते म्हणतात की वेदना इतकी तीव्र आहे की त्यांना आपले हात आणि पाय कापावेसे वाटतात. ते नैराश्याने ग्रस्त आहेत, कारण की ते नेहमी वेदनेत असतात आणि झोपू शकत नाहीत. त्यांच्याकडे वेदनांच्या बंधनातून मुक्त होण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. या पृथ्वीवरील आपले जीवन क्षणिक आहे. कधीतरी आपण या पृथ्वीला सोडून देणार. अशी वेळ येईल जेव्हा सर्व काही थांबेल. पण नरकामधील दुःखाबद्दल काय? नरकातील दुःखाची तुलना या पृथ्वीवरील CRPSच्या दुःखाशी केली जाऊ शकत नाही. नरकाचे दुःख कधीच संपणार नाही.
सर्व लोकांनो, जेव्हा आपण याबद्दल विचार करतो तेव्हा आपण असे कसे म्हणू शकतो की परमेश्वराचे तारण तुच्छ आहे आणि आपण आपल्या तारणाच्या मूल्याला सहजपणे कसे घेऊ शकतो? जसे की नरक नक्कीच अस्तित्वात आहे. म्हणून लोकांच्या सर्व प्रकारच्या थट्टा आणि तिरस्कार असूनही परमेश्वर शरीरात आले नाहीत का? आणि तुम्ही आणि मी त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून आणखी एका आत्म्याला वाचवण्यासाठी सत्याच्या वचनांचा प्रचार केला नाही का? या आपण मत्तय अध्याय 7 वचन 21 मधील परमेश्वराच्या वचनांना पाहूया. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. जर ते स्वर्गामध्ये प्रवेश करू शकत नाहीत तर ते कोठे जातील? एकमेव ठिकाण उरले आहे जे नरक आहे. परमेश्वराने म्हटले की सर्व मनुष्यांना मृत्यूनंतर न्यायाला सामोरे जावे लागेल. त्यावेळी त्यांना स्वर्ग किंवा नरकात पाठवले जाईल. परमेश्वराची इच्छा काय आहे हे दररोज जाणून घेणे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणे हा स्वर्गाचा मार्ग आहे. आपण नेहमीच असे जीवन जगले नाही पाहिजे का? मात्र CRPS रुग्णांनी आपल्या वेदनांचे कितीही वर्णन केले तरी लोकांना समजत नाही. एका व्यक्तीने मुलाखतीत म्हटले की इतर कोणीच नाही पण फक्त तोच त्या वेदनेला समजू शकतो. त्याचे आई वडील किंवा भाऊ बहीण देखील कधी समजू शकत नाहीत की हे किती वेदनादायक आहे. ते पाहतात की तो वेदनेमध्ये आहे पण तरी देखील ते सरळपणे त्या वेदनेची जाणीव करू शकत नाहीत. तेव्हा तो त्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की ते याबद्दल ऐकून ऐकून थकून जातात. आपल्याला स्वर्गात जाण्याचा मार्ग शिकवला जाऊ शकेल यासाठी परमेश्वर या पृथ्वीवर शरीरात आले, हो ना? परमेश्वरने म्हटले, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. या वचन 22 वर दृष्टी टाकूया. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. आहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. येशू स्वर्गामध्ये आहेत. ते प्रवेश करण्याच्या योग्य नाहीत. म्हणून जर येशू त्यांना दूर जाण्यास सांगतात तर ते कोठे जातील? जेव्हा आपण त्या दुःखांबद्दल विचार करतो जे आपण सर्व काळासाठी नरकामध्ये सहन करणार, तेव्हा आपण कधीच मूर्ख नाही झाले पाहिजे आणि आपल्याला वाचवण्याच्या परमेश्वराच्या कृपेला आणि स्वर्गाच्या मूल्याला सहजपणे नाही घेतले पाहिजे. आपले पिता आणि माता यांनी त्यांचे स्वर्गीय वैभव आणि सिंहासनाला मागे सोडले आणि फक्त आपल्या मुलांना नरकाच्या दुःखांपासून वाचवण्याच्या निर्धाराने या पृथ्वीवर आले. आपले जीवन क्षणिक आणि लहान आहे. परमेश्वराने म्हटले, आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असले तरी ते लवकर सरते. 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष आपल्या डोळ्यांसमोर एका क्षणासारखे आहे. हेच आपले जीवन आहे. हेच कारण आहे की परमेश्वराने आपल्याला मत्ते अध्याय 7 मध्ये म्हटले, पिताची इच्छा पालन करा आणि कोणत्याही किमतीत स्वर्गात या. परमेश्वराने ठामपणे म्हटले की जे अनाचार करतात ते कधीच स्वर्गात जाऊ शकत नाहीत. म्हणून आपण नवीन कराराच्या सत्याचे पालन केले पाहिजे जे परमेश्वराने आपल्याला वाचवण्यासाठी दिले होते आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे चालले पाहिजे. या आपण स्वर्ग आणि नरकाबद्दल तो दाखला पाहूया जो स्वतः येशूने दिला आहे. या आपण लुका अध्याय 16 वचन 19 पाहूया. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता जो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशालीत करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडाने भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता.
त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटत असे. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूताने त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेल्या लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगत आहे. जसे की मी तुम्हाला अगोदर वाचून सांगितले होते, ते म्हणतात की मनुष्याला सर्वात जास्त जाणवणारी वेदना ही आगीत जळाल्याची वेदना आहे. नरकात गेलेल्या श्रीमंत मनुष्याच्या दाखल्याच्या माध्यमातून येशूने समजावले की नरकातील दुःख हे सर्वात गंभीर दुःख आहे, ज्याची तुलना या पृथ्वीवरील कोणत्याही दुःखाशी केली जाऊ शकत नाही. या आपण वचन 25 सुरू ठेवूया. अब्राहम म्हणाला, मुला, तो आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावे. जरी श्रीमंत मनुष्याने पुष्कळ लोकांना स्वर्ग आणि नरकाबद्दल बोलताना ऐकले, पण त्याने त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. त्याला शंका आली की ते ठिकाण खरोखर अस्तित्वात आहे का? पण जेव्हा तो मेला तेव्हा त्याने नरकात वेदनेचा अनुभव घेतला आणि आपली जीभ थंड करण्यासाठी पाण्याच्या एका थेंबासाठी भीक मागितली. तुम्हाला नरकामध्ये किंचितही आराम मिळत नाही याचा अर्थ असाच होत नाही का? सर्व लोकांनो, परमेश्वराने आपल्याला अशा दुःखातून वाचवले आहे. जसे की नरक या प्रकारची जागा आहे, म्हणून परमेश्वर या पृथ्वीवर आले आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा असे वारंवार म्हणाले, हो ना? या आपण वचन 29 सुरू ठेवूया. पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला, हे बापा अब्राहमा, असे नाही, पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. त्याला वाटले की लोक तरच विश्वास ठेवतील जर मेलेल्यांमधून कोणी पुन्हा जिवंत झाला. आणि तो त्यांच्याकडे जाऊन म्हणाला की स्वर्ग आणि नरक खरोखर अस्तित्वात आहेत, म्हणून नरकात जाऊ नका, तेथे तुम्हाला यातना दिली जाईल. तुमच्या भावाने मला हा संदेश देण्यासाठी सांगितले आहे, पण जरी त्याने असे केले तरी देखील ते स्वीकारतील का? परमेश्वराने म्हटले की ते स्वीकार करणार नाहीत. वचन 31. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्टांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. सर्व लोकांनो, येशू या पृथ्वीवर आले आणि आपल्याला सांगितले की नरकासारखी वेदनादायक जागा अस्तित्वात आहे आणि हे की स्वर्गाचे सार्वकालिक राज्य देखील अस्तित्वात आहे, जिथे आपण परमेश्वराच्या कुशीत आराम मिळवू शकतो. जेव्हा या पृथ्वीवरील आपले जीवन एकदा संपते तेव्हा सर्वांना परमेश्वराद्वारे बोलावले जाईल. आपल्याला परमेश्वराद्वारे बोलवले जाईल. त्या दिवशी हे ठरवले जाईल की आपण स्वर्गात जाणार की नरकात. आपण सर्वांनी सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात गेले नाही पाहिजे का? स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आता आपण उपासना करत नाहीत का? प्रार्थना करत नाहीत का? परमेश्वराकडे पापांची क्षमा मागत नाहीत का? आणि सर्व लोकांना आनंदाची बातमी ऐकवण्यासाठी प्रचार करण्याचा प्रयत्न करत नाहीत का? या पृथ्वीवरील आपले जीवन खरोखर तात्पुरते आहे. आपले जीवन फार लवकर निघून जाते, मात्र कारण की पिता आणि माता परमेश्वराचे आपल्यावर खूप प्रेम आहे म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात तारण प्राप्त करण्याची आणि स्वर्गामध्ये प्रवेश करण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद आणि गौरव देतो. या आपण प्रकटीकरण अध्याय 20 वचन 10 वर जाऊया. त्यांना ठकवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे. तेथे त्यांना रात्रंदिवस कधीपर्यंत युगानुयुग पीडा भोगावी लागेल. खोटे संदेष्टे आणि जे त्यांचे अनुकरण करणाऱ्यांना
रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल. वचन 14. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय, ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही. त्याचे काय होईल? तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. आपल्याला बप्तिस्मा देऊन आपली नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिल्याबद्दल आपण परमेश्वराचे आभारी नाहीत का? जसे की जगातील लोकांना हे माहीत नाही, म्हणून आपण वारंवार त्यांना सत्याचा प्रचार करूनही आणि बप्तिस्मा घेण्यासाठी सांगूनही ते ऐकत नाहीत. त्यांना शंका आहे की आत्मिक जगाचे अस्तित्व आहे का? सर्व लोकांनो, CRPSने ग्रस्त असलेल्या कोणत्याही रुग्णाने कधी विचार केला नव्हता की त्यांना त्या आजाराचा त्रास होईल. त्यांच्यापैकी कोणीच विचार केला नव्हता, पण हे त्यांच्यावर अचानक आले. काही जणांना त्यांच्या 20 वर्षाच्या वयामध्ये, काही जणांना त्यांच्या 30 वर्षाच्या वयामध्ये आणि काही जणांना त्यांच्या 40 वर्षाच्या वयामध्ये. तेव्हा त्यांना जाणवले की वेदनेमध्ये जगण्यापूर्वी त्यांचे आयुष्य किती आनंदी आणि महान होते. या पृथ्वीवर त्या दुःखाला दूर करण्याचा कोणताच मार्ग नाही. या आपण वचन 12 वर जाऊया. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजस्थानापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते. मृतांचा न्याय कशाप्रमाणे ठरवण्यात आला, त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांप्रमाणे ठरवण्यात आला. या पृथ्वीवर राहताना आपल्याद्वारे केलेले कार्य, आपला विश्वास आणि आपल्या पापांची क्षमा प्राप्त करण्यासाठी केलेले प्रयत्न, जीवनाच्या पुस्तकातील या सर्व गोष्टींचे काय होईल? त्या सर्वांची नोंद केली जाईल. त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले आणि त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. परमेश्वर पुन्हा पुन्हा म्हणतात की ज्याच्या कृत्यांप्रमाणे. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय, ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही. तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. एकट्या या देशात CRPSने ग्रासलेले हजारो लोक असतील. जेव्हा तुम्ही त्यांच्या कथा ऐकता तेव्हा ते तुम्हाला आश्चर्यचकित करते की कोणी त्या वेदनेसह कसे जगू शकतो. हेच कारण आहे की परमेश्वराने आपल्याला नरकाच्या यातनेतून वाचवण्यासाठी दुसऱ्यांदा या पृथ्वीवर येण्याचा वादा केला. हे आपण पुन्हा एकदा इब्री लोकासपत्र अध्याय 9 मध्ये याची पुष्टी करूया. जर आपण पापांची क्षमा प्राप्त करण्यात अपयशी ठरलो तर आपण कोठे जाणार? आपण नरकात जाऊ. हेच कारण आहे की परमेश्वर स्वतः शरीरात आले आणि नवीन कराराच्या वल्हंडनाद्वारे आपल्याला पापांची क्षमा देण्याचा वादा केला. तुम्ही सर्व यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. हा नवा करार तुमच्यासाठी ओतला जात आहे. अध्याय 9 वचन 27 मध्ये लिहिले आहे, ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे हे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. जेव्हा परमेश्वर पहिल्यांदा या पृथ्वीवर आले होते तेव्हा इस्रायल लोक परमेश्वरासोबत कसे वागले होते? जेव्हा जेव्हा त्यांनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांची थट्टा केली आणि जेव्हा जेव्हा त्यांनी त्यांना उपदेश दिला तेव्हा त्यांनी त्याचा विरोध केला. शेवटी त्यांनी त्यांच्यावर 2 दरोडेखोरांपेक्षा जास्त वाईट कृत्य केल्याचा आरोप लावला. त्यांनी त्यांच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, फटके मारले, त्यांच्यावर थुंकले, तोंडावर चापट मारल्या आणि त्यांना वधस्तंभावर मारून टाकले. आपल्या भविष्यामध्ये मिळणाऱ्या वेदनेला न समजता त्यांनी हे सर्व केले. पश्चाताप करण्याची संधी या युगामध्ये संपते. या पवित्र आत्म्याच्या युगानंतर मुक्तीचे कोणतेच कार्य नाही. या आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या कृपेबद्दल विचार करूया आणि आपल्यासाठी दुसऱ्यांदा आल्याबद्दल आणि या पृथ्वीवर दुःख सहन केल्याबद्दल नेहमी परमेश्वराचे आभार मानूया.
परमेश्वराने आपल्याला दिलेल्या नवीन कराराच्या सत्याचे आपण पालन केले पाहिजे आणि आपल्या सियोन परिवारातील प्रिय सदस्यांसोबत एकरूप झाले पाहिजे. असे केल्याने आपल्या सर्वांना सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात एक शाही स्वागत मिळेल. लोक स्वर्गात प्रवेश करण्याच्या किंवा नरकात पाठवण्याच्या दोन मार्गांच्या फाट्यावर उभे आहेत. म्हणून न्यायाचा दिवस येण्यापूर्वी मी तुम्हाला सर्व लोकांचे मार्गदर्शन स्वर्गाकडे करण्यास सांगू इच्छितो, जे प्रेम आणि आनंदाने भरलेले जग आहे. याद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.